नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गंगाधर गाडगीळ यांच्या किडलेली माणसं या कथेच्या अनुषंगाने आपली ही दुसरी तासिका. पहिल्या तासिकेमध्ये आपण या कथेचे वाचन केले आहे. कथेची व्याख्या, कथेचे वेगळेपण याही दृष्टिकोनातून आपण प्राथमिक चर्चा केलेली आहे. आजच्या तासिकेत या कथेचा अभ्यास करायचा म्हणजे नेमके काय करायचे हे आपण समजून घेणार आहोत. मी असं गृहीत धरतो की मागच्या तासिकेमध्ये आपण जे कथेचे पहिले वाचन केले ते तुम्ही निदान एकदा किंवा दोनदा तरी ऐकले असेल. शिवाय गुगल क्लासरूमवर तुम्हाला ही कथा PDF रूपात पाठवलेली आहे. ती कथा तुम्ही वाचली असेल. या कथेचे पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध आहे. ते घेऊन देखील तुम्ही या कथेचे वाचन करू शकता. थोडक्यात काय, या कथेचे निदान एकदा श्रवण आणि तुमचे एकदा वाचन झाले आहे असे गृहीत धरून आपण आजच्या तासिकेची सुरुवात करूया. मित्रांनो, कुठल्याही कथेचा अभ्यास करत असताना कथेचे घटक किंवा कथेचे ज्याला आपण स्वरूप म्हणतो किंवा कथेची समष्टी म्हणतो ती आपणाला नीटपणानं लक्षात आली पाहिजे. मी वेगळ्या भाषेत म्हणेन की कुठल्याही कथेचे अवयव कोणते कोणते असतात, कोणत्या अवयवांनी कथा बनलेली असते. आपण ज्याला कथेचे पंचप्राण असा पण एक वेगळा शब्द वापरला होता. कथेचा पहिला अवयव, कथेचा पहिला घटक जो असतो तो असतो कथार्थ किंवा अनुभवार्थ. काय बरं कथार्थ किंवा अनुभवार्थ म्हणजे? तर ज्यामध्ये कथेचे सार किंवा कथेचा मध्यवर्ती आशय सामावलेला असतो, कथेचे सूत्र ज्या माध्यमातून आपण सांगू शकतो त्याला आपण कथार्थ असं म्हणतो. आपण जेव्हा किडलेली माणसं या कथेचा विचार करू तेव्हा या कथेचा कथार्थ किंवा या कथेचा अनुभवार्थ काय आहे? तर ही कथा ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की या कथेमध्ये गोष्ट अशी नाही, तसेच या कथेचा एकच एक नायक नाही. घारूअण्णा, बंडोपंत, मालतीबाई, दामू अशा सगळ्यांची ही एक गोष्ट आहे. आणि हे सगळे म्हणजे कोण आहेत? तर मध्यमवर्गीय माणसं आहेत. मध्यमवर्गीय, परंतु यांची मूलची प्रकृती ही किडलेली आहे. माणूस म्हणून यांच्यामध्ये एक किडकेपण आलेलं आहे. माणसामध्ये जे एक भरीवपण असतं, माणसामध्ये जो एक स्नेहार्थ भाव असतो तो यापैकी कुणामध्येही नाही. परिणामी ही कथा मध्यम वर्गामधल्या किडलेल्या माणसांची आहे. हा या कथेचा अनुभवार्थ आहे किंवा हा या कथेचा कथार्थ आहे. कथेचा दुसरा घटक असतो कथानक. कथानकाची व्याख्या आपण अशी केली होती की कथेतील सांगण्याजोगा मजकूर, किंवा दुसऱ्या शब्दात आपण असे म्हणालो होतो की कार्यकारण भाव आणि कालानुक्रम या आधारे केलेली घटनांची गुंफण म्हणजे कथानक. आपण किडलेली माणसं या कथेचा जेव्हा विचार करू तेव्हा रूढ अर्थाने या कथेला कोणतेही कथानक नाही. रूढ अर्थाने कथानक नसलेली ही कथा आहे, म्हणूनच आपण हिला नवकथा असे म्हणतो. नवकथेचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नवकथेच्या अगोदर ज्या कथा असायच्या त्यांना नेमकी अशी सुरुवात, मध्य आणि शेवट असायचा. नवकथेच्या बाबतीत असे घडताना दिसत नाही. किडलेली माणसं ही कथा याचे महत्वाचे उदाहरण ठरणारी आहे. म्हणजेच या कथेला स्पष्ट असे, ठळक असे, ठाशीव असे, ठराविक असे कथानक नाही. ही कथा किंवा ही गोष्ट खुटमुट्यांच्या चाळीची आहे, मुंबईमधील एका चाळीची. या चाळीचे जीवन दर्शन घडावे म्हणून लेखकाने ही कथा निवडलेली आहे. रविवारचा दिवस आणि दुपारची वेळ या भोवती ही कथा फिरणारी आहे. या चाळीतली सगळी माणसे हमखास घरीच सापडणार या कारणाने आणि सोबतच त्यांच्यामधल्या वृत्ती प्रवृत्ती दिसाव्या
त्यांच्यातलं किडलेपण दिसावं या गोष्टी विचारार्थ घेऊन चाळीतलं जीवन दर्शन आणि चाळीतलं किरटेपण आणि खुरटेपण दाखवणं हा या कथेमागचा महत्वाचा उद्देश आहे. म्हणून या कथेला रूढ अर्थाने कोणतेही कथानक नाही. हा, एका बिंदूपासून ही कथा सुरू होते आणि एका बिंदूला ही कथा संपते, पण ज्यामध्ये घटना, या घटनांमध्ये असणारा कार्यकारण भाव, त्यामध्ये असणारं कुतूहल, उत्कंठा चालविणाऱ्या काही गोष्टी, असं या कथेमध्ये फार काही घडताना दिसत नाही. म्हणूनच मी तुम्हाला अगोदर म्हणालो तसं रूढ अर्थाने या कथेला नेमकं ठराविक किंवा ठाशीव असं कथानक नाही. तर खुटमुट्यांची चाळ हीच जणू या कथेच्या मध्यवर्ती आहे. यातून मध्यमवर्गीय संस्कृतीचे मानदंड, त्यामध्ये असणारं खुजेपण, क्षुद्रपण हे या कथेच्या मध्यवर्ती ठळकपणाने आलेलं आपणाला दिसून येतं. कथेचा तिसरा घटक असतो व्यक्तिचित्रण किंवा पात्रचित्रण. याची व्याख्या करत असताना मागच्या तासिकेमध्ये आपण असं म्हणालो होतो की ज्यांच्या योगाने कथानक आकाराला येते असे कथेतील घटक म्हणजे व्यक्तिचित्रण किंवा पात्रचित्रण. दुसरी व्याख्या आपण अशी केली होती की व्यक्तीच्या उक्ती, कृती, वृत्ती, जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून तयार केलेली शब्दरूप प्रतिमा म्हणजे व्यक्तिचित्रण किंवा पात्रचित्रण. या दृष्टिकोनातून ही कथा अतिशय महत्वाची आहे, कारण लेखक गंगाधर गाडगीळ यांनी या कथेमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेची स्वभाव प्रकृतीची निरनिराळी व्यक्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. आपण यातल्या काही ठराविक व्यक्तिचित्रांचं रेखाटन त्यांनी कसं केलं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपले पगार, आपली वेतन श्रेणी, आपले सौंदर्य आणि आपली स्वयंकेंद्रित वृत्ती यात मग्न असणारी खुटमुट्यांच्या चाळीतील माणसांची व्यक्तिचित्रे लेखक गंगाधर गाडगीळ यांनी तितक्याच बेरकेपणाने टिपलेली आहेत. एखादे दुसरे विशेषण, व्यक्तीची एखादी लकब किंवा एखादी कृती यामधून ते त्या व्यक्तीचे रेखाचित्रण आपल्या पुढे उभे करतात. व्यंगचित्रकाराच्या चित्रातली रेषा जशी बोलकी असते तशी गाडगीळांची विशेषणे आणि कृतीसूचक वर्णने बोलकी आहेत. उदाहरणार्थ बघा, नटव्या मालतीबाई, त्यांचा बावळट नवरा, तिरळे बंडोपंत, अजागळ आयणापुरे आणि त्यांचा किरटा आवाज, घारू अण्णांचा खिदळणारा खिंकाळणारा पत्त्यांचा अड्डा, अशी एकेका विशेषणातून ती व्यक्तिरेखा उभी करतात. म्हणजे लेखकाने वापरलेली ही विशेषणे वाचल्यानंतर काही क्षणात त्या व्यक्तीची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. शब्दांच्या माध्यमातून, नेमक्या शब्दाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तिरेखेचं चित्र उभं करणं ही अवघड गोष्ट असते, पण गंगाधर गाडगीळ यांनी या कथेमध्ये ही गोष्ट लीलया साधलेली आहे. पुढे बघा, छत्रीशी ठोकठाक करणारे शामराव, दार बंद करून खोलीत बसणारे नवविवाहित हौशी दाम्पत्य, अशा व्यक्तीच्या जगण्यातल्या सवयी, लकबी यामधून त्यांनी व्यक्तिरेखा जिवंत केलेल्या आहेत. कधी एखाद्या छोट्याशा कृतीतूनही सबंध व्यक्तिरेखा आपल्या दृष्टीपटलासमोर ते उभी करतात. उदाहरणार्थ, घारू अण्णांचा दामू या कथेत प्रवेशतो तो चड्डीवर ओढीत सदऱ्याच्या बाहीने नाक पुशीत आणि तो चाळीतल्या हौशी दाम्पत्याच्या खोलीत फटीतून पाहण्याचा प्रयत्न करतो. शामरावांच्या घरात लाडू होत आहेत, त्यांनी शिवणयंत्र आणले आहे याचीही तो नोंद करतो. बालपणीच मनाने विकृत झालेला दामू त्याच्या या छोट्या छोट्या कृतीतून लेखकाने आपल्या समोर उभा केला आहे. भले त्याचे वय लहान असेल
परंतु त्याच्या या कृतीतून तो हळूहळू विकृतीकडे झुकत चालला आहे हे ठळकपणे आपल्या समोर उभे राहते. या सर्व विश्लेषणातून, लकबीतून, कृतीतून लेखक मध्यमवर्गीय संस्कृतीत वावरणाऱ्या व्यक्तींचे एक एक नमुने चित्रफलकावर आणून या मध्यमवर्गीय संस्कृतीचे खुजेपण सूचित करतात. म्हणजे बघा, नटव्या मालतीबाई म्हणजे खोट्या क्षुद्र अहंकाराचा नमुना. आपण सौंदर्य आणि योग्यता याबाबत श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा त्यांचा अट्टहास असतो. तिरळे बंडोपंत त्यांना धक्का देऊन जातात, त्यामुळे एकीकडे त्यांचा संताप झाला तर दुसरीकडे तो धक्का त्यांना हवा हवासाही वाटतो. नटवी मालतीबाई ही जशी क्षुद्र अहंकारी व मनाने विकृत आहे, तसेच तिरळे बंडोपंत हा देखील निर्ढावलेला व निर्लज्जपणाचा नमुना आहे. मालतीबाईंना एकदा नव्हे दोनदा धक्का मारून जाताना ते यत्किंचितही बिचकले नाहीत. समोरच्या चाळीतील सुंदर बाईकडे आपण पाहत नाही असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे मुखवटा वेगळा आणि आतली विकृती वेगळी अशा भंगलेल्या मनाचे दर्शन घडविणारी लकबज आहे. बंद दाराच्या आत राहणारे पण बाहेर आल्यावर आधुनिकतेचे प्रदर्शन करणारे हौशी जोडपे हा क्षुद्रपणाचा नमुना आहे. मनोहर व लीला अशी त्यांची नावे. हे दोघे नेहमी पायात चपला आणि हातात हातरुमाल ठेवून आपण इतरांहून अधिक आधुनिक व नीटनेटके आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करतात. कुणाचे आंबाड्याचे टोक सुटलेले असेल तर चोरून हसणे, शेंबडे मूल दिसले तर ई करून किंचाळणे हे लीलेचे वागणे आणि सतत तोंडात क्रिकेटची भाषा ठेवून आणि गोलंदाजीचा आविर्भाव करीत गॅलरीतून चालणारा मनोहर म्हणजे आधुनिकतेचे प्रदर्शन करणाऱ्या पांढरपेशा मध्यमवर्गीय क्षुद्र मनोवृत्तीचेच प्रतीक आहे. यापुढे बघा, मुलाने बूट उचलून आणले म्हणून तेच बूट आपल्या पायात येतात का हे पाहणारे घारुअण्णा म्हणजे नीतिमत्तेचा बुरखा पांघरलेली पण मनाने किडलेली मध्यमवर्गीय माणसे कशी आत बाहेर वक्र म्हणजेच वेगवेगळी रूपे घेऊन वावरतात याचा नमुना आहे. दामूला चपला भरून आणायला पिशवी देणारी हावरट दामूची आई आणि कथेच्या शेवटी पोलीस आल्यावर मागे वळून न पाहता पळत जाणारा व अरे अरे जोराने पळा, पाय मोडले की काय तुमचे असे ओरडणारा कारकून हा मध्यमवर्गीय व भेकड वृत्तीच्या पुरुषाचा नमुना आहे. या उलट रस्त्यावर पडलेल्या पादत्राणांच्या ढिगाऱ्यातून दोन चार बुटाचे जोड सहजपणे खाकोटीस मारून घेऊन जाणाऱ्या भैयाचे मन किडलेले नाही. मनात जे आले ते त्याने चटकन करून टाकले. या उलट मनातून हावरट असलेले परंतु वरून मुलाने चप्पल आणली म्हणून त्याच्यावर ओरडणारे घारुअण्णा हे भंपक मनोवृत्तीने किडलेले आहेत. सारांश, लेखक गंगाधर गाडगीळ यांनी चाळीतल्या व्यक्तिरेखांच्या छोट्या छोट्या कृती आणि उक्तीतून मध्यमवर्गीय संस्कृतीचा वेगळी बुरखा फाडला आहे आणि वरून सुंदर सुबक दिसणाऱ्या या जीवनाचे अंतरंग कसे क्षुद्र, किडलेले आणि केविलवाणे आहे हे सूचित केलेले आहे. एखादा लेखक हा व्यक्तिरेखा उभ्या करत असताना त्यांच्या छोट्या छोट्या लकबी, कृती आणि उक्ती यांचा किती छान प्रकारे मेळ साधत असतो हे लक्षात येण्यासाठी सुद्धा या कथेतील व्यक्तिरेखांच्या रेखाटनाकडे पाहता येण्यासारखे आहे. म्हणजे काय, कमीत कमी शब्दात व्यक्तिरेखा कशी उभी करता येते याचे चांगले उदाहरण म्हणून आपणाला या कथेकडे पाहता येण्यासारखे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा पुढच्या घटकाचा विचार करू तो पुढचा घटक असतो तो म्हणजे वातावरण. म्हणजे कथा ज्या विशिष्ट स्थलकालाच्या चौकटीत घडत असते तेथील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व मानसिक पर्यावरणाची चौकट याला वातावरण असं म्हटलं जातं.
आपण जेव्हा किडलेली माणसं या कथेच्या वातावरणाचा विचार करू तेव्हा ही कथा, जसं तुम्हाला माहिती आहे, मुंबई या महानगरामध्ये घडणारी आहे. मुंबई या महानगरात एका चाळीत घडणारी ही कथा आहे. म्हणजेच या कथेमधलं जे वातावरण आहे, भौगोलिक वातावरण, ते महानगरी आहे. आपण जेव्हा सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा विचार करू तेव्हा मध्यमवर्गीय पांढरपेशीय संस्कृतीचे दर्शन या कथेमधून आपणाला घडते, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि आपण जेव्हा मानसिक पर्यावरणाचा किंवा वातावरणाचा विचार करू तेव्हा मनाने किडलेली, विकृत झालेली जी माणसं आहेत त्या माणसांच्या मनाचा एक्सरे काढण्याचं काम या कथेमधल्या वातावरणातून आपणाला दिसून येतं. म्हणजे वातावरणाचे किंवा पर्यावरणाचे तीनही स्तर औद्योगिक क्रांतीनंतर ज्या पद्धतीचं शहरीकरण, औद्योगिकरण किंवा महानगरीकरण झालं, माणसं जी आहेत ती संपत्तीच्या बाबतीमध्ये, सुविधांच्या बाबतीमध्ये भले वरच्या पातळीवरती आली असतील, परंतु वागणुकीच्या पातळीवरती, माणुसकीच्या पातळीवरती ती कशी दिवसेंदिवस किरटी खुरटी होत गेलेली आहे, हे या कथेतील वातावरणामधून लेखकाने आपणाला दाखवून दिलेले आहे. आपण जेव्हा कथेच्या पुढच्या घटकाचा विचार करू तेव्हा तो घटक असतो निवेदन. निवेदन म्हणजे काय, तर कथाकाराने कथा सांगण्यासाठी निर्माण केलेला घटक किंवा निर्माण केलेले पात्र. आपण निवेदनाचे दोन प्रकार बघितले. पहिला प्रथम पुरुषी निवेदन, म्हणजे जर कथा अंतर्गत पात्र असेल आणि तेच कथेचे निवेदन करत असेल तर त्याला प्रथम पुरुषी निवेदन असं म्हटलं जातं. आणि दुसरा प्रकार तृतीय पुरुषी निवेदन, म्हणजे कथेच्या बाहेरील व्यक्तीने केलेले निवेदन, ज्याला आपण तृतीय पुरुषी निवेदन असं म्हटलेलं आहे. या कथेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या कथेत असलेले कोणतेही पात्र आपल्या समोर कथा उलगडून दाखवत नाही, तर कथा सांगण्यासाठी लेखकाने कथाबाह्य पात्राची रचना केलेली आहे किंवा कथाबाह्य निवेदक निवडलेला आहे. म्हणजेच या कथेसाठी तृतीय पुरुषी निवेदन पद्धती लेखकाने वापरलेली आपणाला दिसून येते, ज्याला त्रयस्थ निवेदन पद्धती असे सुद्धा म्हटले जाते. आपण थोडक्यात या निवेदन पद्धतीचे विशेष समजून घेऊ. किडलेली माणसं या कथेसाठी लेखकाने त्रयस्थ निवेदन पद्धती वापरली असून निवेदन घडणाऱ्या घटनांचे दर्शनात्मक चित्रण करीत आहे. एखाद्या छायाचित्रकाराने टिपून घ्याव्यात तशा व्यक्तीच्या हालचाली, लकबी लेखकाने नोंदविल्या आहेत. व्यक्ती व्यक्तीमधील संबंधांचे चित्रण करण्यासाठी त्यांनी दर्शनात्मक चित्रण शैलीचा उपयोग केला आहे. नटव्या मालतीबाईंना धक्का देऊन जाणारे तिरळे बंडोपंत यांचे दृश्य रेखाटून नंतर त्या दोघांच्या मनातल्या विकृतीवर त्रयस्थपणाने भाष्य केले आहे. चटी वर ओढत जाणारा व बंद दाराच्या फटीतून डोकावणारा दामू, खुर्चीवर उभे राहून लुटीची गंमत पाहत बायकोला त्याची कॉमेंट्री सांगणारा मनोहर, शामरावांच्या बगलेतून मान काढून पाहणारे ऐणापुरे, ही सगळी दर्शनात्मक चित्रण शैलीची उदाहरणे आहेत. औपरोधिक शैली म्हणजे उपरोधयुक्त शैली हे गाडगिळांच्या निवेदन शैलीचे दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. खुटमुट्यांची चाळ म्हणजे नोकरी बहाद्दर राष्ट्राचा शिवनेरी किंवा साहेबाची मर्जी आणि पगारवाढ हे तेथील पुरुषांच्या जीविताचे केंद्रबिंदू होते. अशी औपरोधिक चिमटे घेणारी शैली या कथेत जागोजागी भेटते. ह्या उपरोधामुळे वास्तवाचे दर्शन अधिक प्रखरपणे व्हायला मदत होते. मध्यमवर्गीयांच्या पोकळपणाची अतिशय भेदक जाणीव झालेल्या कथालेखकाचा मूल्यभाव यातून व्यक्त होतो. किडलेल्या माणसांविषयीची हळहळ, खंत ही अशी उपरोधातून बाहेर येते. अप्रत्यक्षपणे गाडगिळांचा म्हणजेच लेखकाचा जीवनविषयक दृष्टिकोन त्यातून प्रकट होतो. बघा, निवेदन शैलीचे वैशिष्ट्य लक्षात घेताना आपण हे स्मरण ठेवले पाहिजे की एखादे विश्लेषण, एखादी लकब, एखादी कृती यातून सबंध व्यक्तिचित्र उभे करण्याची हतोटी
लेखकाच्या निवेदन शैलीत आहे. बघा, पुन्हा एकदा मी रिपीट करतो. नटव्या मालतीबाई, तिरळे बंडोपंत, खिंकाळणारा घारू अण्णांचा अड्डा अशी अनेक उदाहरणे या वेगळ्या निवेदन पद्धतीसाठी देता येतील. सूक्ष्म निरीक्षण हे गाडगिळांच्या निवेदकाचे वैशिष्ट्य. हिंदूंच्या मनात दडलेला मुसलमानांविषयीचा द्वेष मुसंड्या या शब्दातून व्यक्त होतो. राजकारणावर चर्चा करण्याची हौस, चारात 4 रुपये वाढ कशी होईल असे राजकारण सांगा म्हणणारी प्रातिनिधिक मध्यमवर्गीय कृती, आपण कुणाकडे वाकडी नजर करून पाहत नाही आहोत असे दाखविणे, तेच तेच करीत राहणे असे 1 ना 2 कितीतरी मानवी स्वभावाचे बारकावे लेखकाने टिपलेले आहेत. त्यामुळे लेखकाची ही निवेदन शैली जशी दर्शनात्मक आहे तशी वास्तव भेदक देखील आहे. म्हणजेच त्रयस्थ निवेदन पद्धतीच्या माध्यमातून एखाद्या ड्रोन कॅमेराने जमिनीवरती काय घडते आहे हे बारकाईने दाखवावे, त्याच पद्धतीने या तृतीय पुरुषी निवेदकाने खुटमुट्यांची चाळ आणि चाळीच्या भोवतीचा परिसर यात नेमकं काय घडतं आहे या कथेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच त्रयस्थ निवेदन पद्धती ही या कथेसाठी समर्पक आणि सार्थक ठरलेली आहे. भाषा शैलीच्या अनुषंगाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ज्या माध्यमातून सबंध कथा ही वाचकाच्या समोर उभी राहत असते त्या कथेचे माध्यम भाषा असते. मागच्या तासिकेत आपण पाहिल्याप्रमाणे निवेदनासाठी वेगळी भाषा आणि संवादासाठी वेगळी भाषा अशी पद्धतीची एक वर्गवारी करण्याची प्रथा मराठी कथेमध्ये प्रचलित होती. परंतु आपण किडलेली माणसं या कथेचा विचार करत असता निवेदन आणि संवाद या दोन्हीसाठी एकाच प्रकारच्या भाषेचा वापर केलेला दिसून येतो. पण त्यातही लेखकाने वर्णन करत असताना, चित्रण करत असताना, दर्शन घडवत असताना, संवाद दाखवत असताना किंवा एखादे पात्र मनातल्या मनात बोलतोय म्हणजे त्याचं स्वगत सांगत असताना, भाषण करत असताना आणि भाष्य करत असताना भाषेचे वेगवेगळे नमुने वापरलेले आपणाला दिसून येतात. म्हणजे भाषिक दृष्ट्या देखील गंगाधर गाडगीळ यांची किडलेली माणसं ही कथा आगळी वेगळी आणि संपन्न असल्याचे आपल्या लक्षात येते. मित्रांनो, एवढ्या सगळ्या घटकांची चर्चा करून आपण जेव्हा या कथेच्या सारांशाकडे येतो तेव्हा आपल्या लक्षात येते की किडलेली माणसे ही एक नवकथा आहे. पारंपरिक अर्थाने या कथेत कोणतीही गोष्ट अशी नाही, ती कुणा एका व्यक्तीची कथा नाही. हे नीट लक्षात घ्या. आपल्याकडच्या कथा ह्या एखाद्या नायकाच्या किंवा नायिकेच्या भोवती गुंफलेल्या असतात. आपण जे वेगवेगळे चित्रपट पाहतो त्या चित्रपटाच्या कथा या तर निसंशयपणाने नायक आणि नायिका केंद्रित असतात. पण ही कथा जेव्हा आपण अभ्यासू लागतो तेव्हा आपल्या लक्षात यायला लागतं की या कथेमध्ये रूढ अर्थाने कोणताही नायक नाही किंवा कोणतीही नायिका नाही, तर मध्यमवर्गीय संस्कृतीचे म्हणजेच चाळ संस्कृतीचे दर्शन घडविणारी ही कथा आहे. कुठल्याही प्रकारचे उद्बोधन करणे हे तिचे प्रयोजन नाही. आपल्याकडच्या बहुतांशी कथा उपदेश करण्यासाठी, लोकांनी त्यातून काहीतरी बोध घ्यावा आणि आयुष्यामध्ये चांगलं वागावं या हेतूने लिहिलेल्या असतात. पंचतंत्रामधल्या गोष्टी असतील, जातक कथेमधल्या गोष्टी असतील, हितोपदेशाच्या गोष्टी असतील, अरेबियन नाईट्सच्या गोष्टी असतील, ह्या एका अर्थाने हितोपदेशाच्या गोष्टी असतात, उद्बोधनाच्या गोष्टी असतात, उपदेशाच्या गोष्टी असतात. किडलेली माणसं ही कथा ही लोकांचं उद्बोधन करावं या हेतूने लिहिलेली नाही, तर तटस्थपणे महानगरीय संस्कृतीतल्या चाळकळी मध्यमवर्गीयांच्या जीवनाचा छेद घेणे, दर्शन घडविणे हे तिचे मुख्य प्रयोजन आहे. लेखकाने त्रयस्थ निवेदन पद्धतीने जणू एखाद्या छायाचित्रकाराने वेगवेगळ्या अँगल्स मधून दृश्य रेखाटावीत, टिपावीत, त्या पद्धतीने आपल्या समोर वेगवेगळ्या घटना प्रसंगांचा, दृकचित्रांचा सलग पट उलगडीत न्यावा
असे दर्शन घडवले आहे. त्यामुळे ही कथा आपण वाचतो किंवा ऐकतो यापेक्षा ती कथा पाहतो या पद्धतीचा आपणाला अनुभव येतो. या कथेचे आणखीन एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक कथेचे रचना तंत्राचे संकेत झुगारून देऊन लेखकाने प्रसंग घडेल तसा वर्णन केला आहे. लघुकथेला लागणाऱ्या प्रेम, विवाह, सामाजिक संघर्ष अशा विषयांऐवजी दैनंदिन जीवनातील 1 तास हाच कथेचा विषय करून विषय निवडीचा पारंपरिक संकेत या कथेने झुगारून दिला आहे. कुठल्याही प्रकारची भावव्यवस्था या कथेमध्ये नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, या कथेमधलं जे निवेदन आहे ते अलंकारिक नाही. भाषेचे वेगवेगळे फुगे या कथेमध्ये आपणाला बघायला मिळत नाहीत. भाषेचे फुलोरे आपणाला पाहायला मिळत नाहीत. म्हणजेच निवेदन अलंकारिक नसून वास्तवदर्शी आहे. फक्त उपरोधाची धार मात्र त्याला तीव्र आहे. माणसे एकत्र राहतात पण एकमेकात कितीतरी अंतर आहे, यात संवाद नाही याचीही जाणीव अप्रत्यक्षपणे या कथेतून येते. माणसे वर करणी दिसतात तशी प्रत्यक्षात नसतात. त्यांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. वरून सुबक वाटणारी, सुंदर दिसणारी ही माणसे प्रत्यक्षात किडलेली आहेत हे लेखकाला यातून दाखवायचे आहे. म्हणून या कथेचा आपण जेव्हा या पंचप्राणांच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा गंगाधर गाडगीळ यांना नवकथेचे जनक का म्हटले जाते हे आपल्या लक्षात यायला लागते. मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो. बघा, जे नवकथाकार आहेत त्या नवकथा लेखकांनी एक महत्वाची गोष्ट केली होती. ती म्हणजे मनुष्य हा एका विशिष्ट समाजाचा घटक असतो. त्या समाजाच्या परंपरा व मूल्ये यांनी घडवलेल्या वातावरणात तो वाढलेला असतो आणि त्या समाजातल्या शक्ती व प्रवृत्ती आणि त्यांचे संबंध व संघर्ष यांनी त्यांचे जीवन घडत असते. माणूस आपल्या मनातील गूढ शक्तींचा जसा गुलाम असतो तसाच समाजातील गूढ शक्तींचा देखील तो गुलाम असतो. ह्या सत्याची नवकथा लेखकांना पहिल्यापासून जाणीव होती. आपण जेव्हा किडलेली माणसं या कथेचा विचार करतो तेव्हा घारुअण्णा असतील, मालतीबाई असतील, आयनापुरे असतील यांचं हे वागणं म्हणजे केवळ व्यक्तींचं वागणं नाही, तर ती एक वृत्ती आहे, ती एक प्रवृत्ती आहे. आणि ही प्रवृत्ती या औद्योगिक क्रांतीनंतरच्या भांडवलशाही समाजातील महानगरीय जीवनाचं अपत्य आहे हे लेखकाने यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून गंगाधर गाडगीळ यांची किडलेली माणसं ही कथा मराठी साहित्यामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते. हे या विवेचनाच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे कथेचं विवेचन किंवा विश्लेषण करण्याची एक पद्धती मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. कथेला भिडण्याचा, कथेला भोगण्याचा, कथेला समजून घेण्याचा हा काही एकमेव मार्ग नव्हे. वेगवेगळ्या मार्गाने अजूनही कथेला तुम्हाला भिडता येते, अनुभवता येते. मी आग्रह करेन, विनंती करेन तुम्हा सगळ्यांना, हीच एक पद्धत आदर्श आहे असे न समजता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कथा समजून घेण्याचा प्रयास केला पाहिजे. यासाठी कथा वेळोवेळी वाचली पाहिजे, पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे. प्रत्येक वेळच्या वाचनातून कथेचा नवा अर्थ आपणाला उलगडू शकतो. मला कथेचा जसा अर्थ उलगडला आहे तो तुम्हाला तसाच उलगडावा असे नाही. तुम्ही ज्या काळात जन्मलेले आहात तो काळ, तुम्ही ज्या समाजात वाढलेले आहात तो समाज, तुम्ही ज्या भाषेमध्ये बोलता आहात ती भाषा, या सगळ्या बाबतीमध्ये प्रत्येकाची जडण-घडण निरनिराळी आहे. म्हणून प्रत्येकाला कथेचे होणारे आकलन हे वेगवेगळे असते. काही गोष्टी त्यामध्ये भले सारख्या असतील तरी सुद्धा कथेची चव प्रत्येकाला वेगवेगळी जाणवू शकते. म्हणून तुम्ही प्रत्येकाने स्वतः
अशा कथांचा, वाङ्मयाचा, साहित्याचा, कलाकृतीचा स्वतःच्या प्रतिभेने रसास्वाद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा आग्रह मी करतो आणि आजची तासिका थांबवतो. धन्यवाद. आभार.